हॅलो फ्रेंड्स, आपण लास्ट व्हिडिओमध्ये वातज्वराचे निदान, संप्राप्ती आणि लक्षणे बघितलेत. आता आपण बघूयात पित्तज्वराचं निदान काय. उष्म, आम्ल, खारट, क्षार, कटू रसाचे पदार्थाचे अधिक सेवन केल्याने, अजीर्ण असतानाही भोजन केल्याने, कडक प्रखर ऊन लागल्याने, अग्नीच्या ज्वालांजवळ अधिक प्रकट राहण्याने, अतिकष्ट राहण्याने पित्तप्रकोप होतो. पित्तप्रकोप कशामुळे होतो ह्याच्यामध्ये सांगितलं. आता पित्तज्वराची संप्राप्ती काय आहे ते बघा. ते प्रकोपित पित्त जेव्हा आमाशयातून उष्मा घेऊन आहार पचन झालेला प्रथम धातू रसाला आपल्याबरोबर घेऊन रसवह आणि स्वेदवह स्रोतसांना बंद करते, द्रव्य असल्याने अग्निनाश करते आणि पचनस्थानातील अग्नीला बाहेर काढून त्रासदायक होऊन संपूर्ण शरीरात पसरते, तेव्हा ते पित्तज्वराला उत्पन्न करते. आता बघा, पित्तज्वराची लक्षणं काय सांगितलेली आहेत. महत्त्वाचं आहे, एकाच वेळी सर्व शरीरभर ज्वर येतो. बघा, वातज्वरामध्ये काय सांगितलं होतं, निश्चित नसते कधी ज्वर येतो काय. इथे सांगितलं बघा, एकाच वेळी येतो आणि वाढतो. विशेषतः जेवणाचे पचन होत असताना भर दुपारी मध्यात एक मिनटं पाणी पितो. अर्ध्या रात्री, मध्यरात्री, शरद ऋतूमध्ये हा ज्वर येतो किंवा वाढतो. तोंडात कडवट चव असते, नाक, तोंड, घसा, ओठ, तालू प्रदेशात दाह होतो, तहान लागते, हलकी गुंगी, चक्कर आणि मूर्छा उत्पन्न होतात. उत्पत्तीतून पित्त बाहेर पडते, अतिसार होतो, अन्न नकोसे वाटते, अन्नद्वेष, थकवा येतो, घाम येतो, अंगावर लाल रंगाच्या गांधी उठतात, असंबंध बोलणे, प्रलाप सुरू होतो, नख, मुख, मूत्र, मलत्वचा हिरवट किंवा हळदीप्रमाणे होतात, ताप जास्त तीव्र असतो. आता बघा, कफज्वराचे निदान काय सांगितले. बघा, कफज्वराचे निदान काय. स्निग्ध, गुरु, मधुर, म्हणजे त्या दोषाचे गुणच आहेत. स्निग्ध, मधुर, शीतल, आंबट, खारट पदार्थाचे अतिप्रमाणात सेवन करणे, दिवसा झोपणे, निष्काळजी, प्रसन्नचित राहणे, कष्टाची कामे किंवा व्यायाम न करणे यामुळे कफ प्रकोपित होतो. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात आपण कफज्वराची संप्राप्ती आणि लक्षणे.